बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलंय. विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलंय. लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय. कामकाज होऊ द्यायचं नाही असं विरोधक ठरूनच आले अशा प्रकारचं वक्तव्य ओम बिर्ला यांनी केलंय. मुझे लगता है आप नियोजित तरीके से सदन नहीं चलाना चाहते हैं. प्रश्नकाल महत्वपूर्ण होता है. मेरा आप सबसे आग्रह है कि अपनी अपनी सीट पे विराजे, प्रश्नकाल को चलने दें. लोकतंत्र में नियोजित तरीके से सदन बाधित करना उचित नहीं है. सदन में चर्चा संवाद के लिए, अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए, अपने मत रखने के लिए, अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है, सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है. सदन की कार्रवाई आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है. Shouting, definitely I am not going to call LOP. I am telling you. If you are sitting at your place, then I may call him. If you are now operating, I am not going to call him. You are insulting your leader. You are insulting your leader by standing. Sir, kindly preserve my time. You take your seat. Kindly preserve I my will call time. him. You take your seat. After Kindly taking your seat, preserve I am my not going to time. call him. The due consequence of law. There's such an You appeal. go back to your seat. You don't know what is discipline. Then you don't know what is discipline. How you can tell him? I am not going to call him unless you go back to your seat. You cannot force me. You cannot force me to call anyone. Unless you go back to your seat, I am not going to call him. Acquittal was sound and innocent person continues to live under the shadow of an unresolved prosecution. Hidden within this staggering numbers of thousands of appeals against the acquittal, sir. If you are not listening, then if I call LOP, then they will be shouting here. Through pacific investigation, courageous witnesses and scientific evidence can ultimately fail, not because the evidence was weak, but because the appeal remains unheard for too long. The House will meet again at 2 p.m. today. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर खोचक टीका केली. फडणवीस यांचा आशीर्वाद सोबत असल्याने त्यामुळे अनेक लोकांची दुकानं बंद होत आहेत. कोणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी भाजपचं सरकार 25 वर्ष हटणार नाही, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे वक्तव्य केलं. विधान परिषदेचे नूतन आमदार राजेंद्र राऊत यांच्या सत्काराच्या वेळेस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधान केलंय. विधान परिषदेचे नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि या सत्काराच्या वेळेस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधान केलं. फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा आहे, त्यामुळं आपल्याला यश येणार याच्यामध्ये कुठली अडचण नाही. त्यामुळे अनेक लोक आपण बघतोय, अनेक लोकांची दुकानं आता बंद व्हायला लागली. दुकानाला टाळे लावायची वेळ आली. युवकांना न्याय देण्याचं, युवकांच्या पाठीशी उभं राहण्याचं, या देशाला न्याय देण्याचं, या देशाला स्वाभिमानाला सन्मानानं उभं करण्याचं, जगामध्ये भारताला स्वाभिमानानं उभं करण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे. आणि या देशातला युवक हे सगळं जाणून आहे. तेव्हा कुणी किती सांगू द्या, कुणी किती देव पाण्यात ठेवू द्या, देव काही पावणार नाही. आणि भारतीय जनता पक्ष मोदीजी अजून काही 25 वर्ष हटणार नाही. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक छळ आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर निर्दोष आहेत. दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टाचा हा निर्णय आता समोर आलेला आहे. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह निर्दोष असल्याची माहिती आहे. महिला कुस्तीपटूंचं आरोप प्रकरणी ब्रिजभूषण सिंह निर्दोष आहेत. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्ट ने ये कहा, ऑनरेबल जज साहब ने, कि ब्रिजभूषण सिंह जी और विनोद तोमर, आप दोनों लोगों को बाइज्जत बरी किया जाता है. बाइज्जत शब्द, मेरी प्रतिक्रिया ये है, फर्स्ट डे जब मेरा पहला वक्तव्य आया था तो हमने कहा था कि यदि कोई भी
फैसला या कोई आरोप अगर साबित हो जाएगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा। आज कोर्ट ने बाइज्जत बरी किया, मेरे लिए प्रसन्नता का विषय है, मेरे समर्थकों को के लिए प्रसन्नता का विषय है। PS कैनॉट प्लेस इसका ट्रायल दोनों अभियुक्तों के बाइज्जत बरी होने पर आज निर्णय सुनाया गया और अभी ऑर्डर की कॉपी मिली नहीं है। उसको मिलने के बाद में उसका किन आधार पर न्यायालय निष्कर्ष पर पहुंचा है उसमें हम आपको बता सकते हैं। अभी जो हमारी तरफ से जो तर्क रखे गए थे वो मान लिए गए जी। इनकन्सिस्टेंसीज, कंट्राडिक्शंस, इम्प्रॉबेबिलिटी और प्ली ऑफ एलिबी ते होणारच होतं। ज्यावेळी पोरी लढत होत्या, पैलवान कुस्तीपटू रस्त्यावर उतरून लढत होत्या, न्याय मागत होत्या, याने आमच्यावर बलात्कार केला, आमच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्यावेळेस हे त्यांचं गुणगान गाजत होते त्या ब्रिजभूषण सिंग। हे होणारच होतं। बलात्कार करा, खून करा, लुटून टाका, देशाला बर्बाद करा, फक्त आमच्या बरोबर राहा म्हणजे तुम्ही इमानदार। मग तुम्हाला सगळ्या दोषातून मुक्त करण्याचं काम कोर्टाकडून करून घेऊ, ईडीकडून करून घेऊ, सीबीआय कडून करून घेऊ, पण तुम्ही मात्र मुक्त व्हा। त्यामुळे स्पष्ट आहे, देवाला मानत नाही। जर देवाची थोडी भीती असती तर तो माणूस निर्दोष मुक्त झाला नसता।